नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनल स्वागत करत आहे. यावर्षी पावसानं आरंभापासूनच ओढ दिली. अपुऱ्या झालेल्या पावसातच धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या आणि चातकाप्रमाणे ते पावसाची वाट पाहत होते. पण पाऊस हुलकावणीच देत होता. तसं अगदी जुन्या काळापासून ग्रामीण भागात एक सतत बोललं जातं की वारी परत फिरली की पाऊस येतो. आणि त्या वर्षीची आषाढी वारी संपली. आषाढी एकादशी झाली. वारकरी विठुरायाचं दर्शन घेऊन परत आपल्या गावाकडं मार्गस्थ पण झाले. गोपाळकाल्यानंतर पंढरपुरात असलेल्या सर्व संतांच्या दिंड्याही त्यांच्या मूळ ठिकाणी परत निघालेल्या आहेत. आणि जसं जुन्या काळात म्हणलं जात होतं की वारी परत फिरली की पाऊस येतो, अगदी तसंच यावेळेस घडतंय असंच दिसतंय. त्याला पाऊस लांबणीवर पडायला आणि आता पाऊस सुरू झाला तर कुठं तो एवढा पडतोय की अरे पाऊस आहे का काय असं लोक म्हणतात. कारण ढगफुटी सदृश्य पाऊस काही ठिकाणी पडला आहे आणि त्या ढगफुटी सदृश्य पडलेल्या पावसामुळं त्या भागातील जनजीवन विस्कळीत झालं. आणि गावात पाणी शिरलं. अनेक नद्यांना पूर आला आणि रस्ते वाहतूकही बंद पडली. अशी परिस्थिती राज्यातल्या अनेक ठिकाणी साधारण 15 दिवसापूर्वी पण आणि आता या आठवड्यात आणि आज पण दिसून येत आहे. धाराशिव शहर आणि धाराशिव जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवस अगदी रिमझिम पाऊस पडत होता. हलकासा पाऊस पडत होता. तो पाऊस पण खरीपाची ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं जी माना टाकायच्या परिस्थितीत होती त्यांनी आता परत माना पकडल्याचं चित्र दिसत आहे. काल रात्रभर पावसाची रिपरिप धाराशिव शहर आणि जिल्ह्यात पण होती. सकाळी साधारण 6:30-7:45च्या दरम्यान थोडा पाऊस थांबला आणि परत त्यानं 8:30च्या नंतर पाऊस सुरू झाला. आणि हा पाऊस जरा जोरात होता. सरी मोठ्या होत्या आणि जणू काही मुसळधार पाऊस आता पडेल का काय असं अनेकांना वाटत होतं. परंतु तसं घडलं नाही. मात्र साधारण 2-1 तास त्या एकाच लयीत पाऊस पडला. त्यामुळं धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील ज्या भागात हा पाऊस पडला
तेथील नागरिक शेतकरी आनंदित झाल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. तसं पाहिलं तर विदर्भातून मोठ्या संख्येनं वारकरी पंढरपूरला जातात आणि आषाढी एकादशी संपल्यानंतर परवापासून हे वारकरी आपापल्या गावात परतायला सुरू झाली असते. ते घरात येत आले नाहीतोच तर विदर्भाच्या तर संपूर्ण विदर्भातच म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. संपूर्ण विदर्भात गेले 2 दिवस झालं मुसळधार अशी पर्जन्यवृष्टी होत आहे आणि त्यामुळं नागपूर शहर असो, नागपूर जिल्हा असो, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती आणि यवतमाळ, त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात पण असाच पाऊस पडत आहे. बुलढाणा जिल्ह्यात तर अगदी काही शेतात गुडघ्याच्या वर पाणी साठलेलं दिसून येत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा उद्ध्वस्त झाल्याचं पण तिथलं चित्र आहे. मोसंबी आणि इतर फळबागाला पण त्या पावसानं तसा तडाखाच दिलेला आहे. या विदर्भात पडणाऱ्या पावसामुळे विदर्भातील बहुतांश धरणं आता भरण्याच्या मार्गावर आहेत. काही तर पूर्ण भरून ओसंडून वाहत आहेत आणि काही अगदी आता आज उद्याच्या पावसात ती भरून पण जाते. इकडं पश्चिम महाराष्ट्रात पण तसंच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणं भरली आहेत. साताऱ्यातली पण एखादं धरण अपवाद वगळलं तर ती भरलेली आहे आणि त्यामुळं त्या भागात जे कोल्हापूर, इचलकरंजी, सांगलीच्या काही भागात पूर आल्याची स्थिती आहे. हे पाणी सर्व कर्नाटकाच्या आलमट्टी धरणात जमा, त्यामुळं आलमट्टी धरणातूनही कालपासून 1.5 लाख क्युसेक्सच्या जवळपास पाणी नदीपात्रात पुढं सोडण्यात येत आहे. यामुळं मागं पाण्याचा फुगवटा होत नाही आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पूर सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज आदी शहरात हाहाकार माजवणार नाही एवढं मात्र खरं. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर म्हणजे मावळ, आजरमावळ या परिसरात जोरदार पाऊस गेली 2-3 दिवस पडत आहे. त्यामुळं पुणे जिल्ह्यातील त्या मावळ पट्ट्यात असलेली सर्व धरणं पूर्ण भरलेली असून त्या धरणातून आता नद्यात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं नांदेड सिटी, सिंहगड रोडवरच्या लगत असलेल्या अनेक सोसायट्यामध्ये पाणी शिरलं आहे. असंच खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग वाढला की या सोसायट्यात गेली 3-4 वर्षापासून पाणी शिरतं. कारण विसर्गच तेवढा मोठा, धरणाला काही इजा पोहोचू नये म्हणून सोडावा लागतो. याची कल्पना पाटबंधारे विभाग देतो पण पुणे महानगरपालिका, त्या परिसरातील नगरसेवक हे फक्त त्यांच्या मतापुरतं या भागात या सोसायट्यात राहणाऱ्या लोकांशी गोड बोलत असतात. एरवी त्या नागरिकांना येणाऱ्या अडचणी समस्याकडे त्यांचं दुर्लक्षित असतं आणि त्यामुळंच दरवर्षी गेल्या 4-5 वर्षापासून या सोसायट्यात पाणी शिरत आहे हे दिसून येत आहे. आता हा पाऊस किती दिवस राहील याबाबत प्रत्येक हवामान अभ्यासकाचं वेगवेगळं मत आहे. तरी किमान 3 ते 4 दिवस असाच पाऊस सर्वत्र राहील असं या हवामान अभ्यासकांचं म्हणणं असून हवामान विभाग पण तेच सांगते. काही हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांनी आज सर्व महाराष्ट्रातच मुसळधार असा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यांचा अंदाज 80% आसपास खराही ठरला आहे. फक्त
मराठवाड्यातील काही भागात तशी परिस्थिती पावसानं केलेली नाही. हे मात्र तेवढंच खरं. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात दरवर्षी या जुलै अखेरपर्यंत पडणाऱ्या पावसापेक्षा कमीच पाऊस पडलेला आहे. त्यामुळं लातूर, धाराशिव या जिल्ह्यातील जे काही मध्यम प्रकल्प आहेत ते मध्यम प्रकल्प कोरडे पडण्याची स्थितीत आज आहेत. आता या 2-3 दिवसात कसा पाऊस होतो, कसं नद्यांना पाणी येतं, त्यावर हे धरणं भरतील की नाही हे ठरवणाराच हा काळ आहे असंच म्हणावं लागेल. सर्वत्र पाऊस पडो, भरपूर पडो, शेतकऱ्यांच्या गरजे इतका पाऊस पडो अशी सर्व लोकांची इच्छा आहे. बघूया आता हा पाऊस किती दिवस सतत पडत राहतो आणि काय परिस्थिती निर्माण करतो याकडं सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. काल संध्याकाळी भिवंडी येथील एक साधारण 15 वर्षाच्या अधिक वर्ष झाली असतील ती बांधलेली कोहिनूर नावाची इमारत, अर्धी इमारत कोसळली. ही इमारत वापरण्यायोग्य नाही असं भिवंडी महानगरपालिकेने संबंधितांना कळवलेलं होतं आणि तिथे राहणारे लोक कुठं राहायला जायचं, त्यामुळं काही लोक त्या बिल्डिंगमध्येच असावेत त्या अर्ध्या भागात. आणि जो अर्धा भाग कोसळला आहे तिथं ह्या जागा मालकानं इमारत दुरुस्तीचं काम सुरू केलं होतं आणि नेमकं त्या पिलरच्या काम करत असलेले लोक तिथंच होते आणि त्या साधारण रात्री 11 ते 12च्या दरम्यान ही इमारत कोसळली आणि या इमारत कोसळल्यामुळं 9 जणांचा मृत्यू झालेला आहे. सकाळी जी प्राथमिक माहिती मिळाली होती त्यानुसार मदतकार्य सुरू असताना 2 जणांचे मृतदेह सापडलेले होते. पण जसं मदत कार्याला वेग वाढला, अग्निशमन दल अगदी अंग झटकून कामाला लागलं, त्यावेळेस दुपारी 4पर्यंत ह्या ढिगाऱ्याखाली अडकून, या ढिगाऱ्याखाली दबून 9 जण मृत्युमुखी पडले आहेत असं वृत्त आहे. धाराशिव तालुक्यातील आर्णी गाव हे कायम चर्चेत असलेलं गाव आहे. पूर्वी निजाम काळात इथं करोडगिरी नाका होता, त्यामुळं आर्णी नाका म्हणून पण आर्णीला संबोधलं जातं. त्या आर्णी पाटीच्या नजीकच परवाच शिर्डीहून गुरुपौर्णिमेला शिर्डीहून दर्शन घेऊन परत येणारे उमरगा तालुक्यातील बोरीगाव येथील भाविक जे पिकअप गाडीत येत होते, त्या गाडीला का हैवानं जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअप व्हॅन अर्ध्यातून तुटल्यासारखी परिस्थिती तिची निर्माण झाली होती. या अपघातात दोन बोरीकर यांचे ठार झालेले आहेत आणि जवळपास 6 ते 7 जणांवर दवाखान्यात उपचार सुरू असून बोरी तालुका उमरगा येथील हे 20 ते 25 भाविक पुण्याहून शिर्डीपर्यंत पायी दिंडीनं गेले होते. शिर्डीचं देवदर्शन आटोपून वाहनानं ते आपल्या गावाकडे परतत येत असताना हा अपघात घडला होता. आता याच आर्णीत आज आर्णीकर संतप्त झालेले दिसून आले. संतप्त झालेल्या आर्णीकरांनी पोलीस मुख्यालयावर समोर निदर्शनं केली. आर्णीकरांची मागणी होती, गावात जे अवैध धंदे सुरू आहेत आणि काही लोक गुंडगिरी करतात, शाळा महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी जी छेड काढतात, वृद्ध व्यक्तींना मारहाण करतात, त्यांच्याकडून बळजबरीनं पैसे वगैरे काढून घेतात,
यांचा बंदोबस्त करावा या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख ऋतू खोकर यांना दिलेलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की आमच्यापर्यंत येऊन तुम्ही आमची कैफियत ऐका. मात्र त्याला जिल्हा पोलीस प्रमुखांनी नकार दिल्याचं कळाल्यानंतर हे सर्व ग्रामस्थ जिथं जिल्हा पोलीस अधीक्षकांचं कार्यालय आहे त्या पोलीस मुख्यालयाच्या समोर येऊन निदर्शनं करताना आज दिसून आली. यात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण आणि वयोवृद्ध नागरिक पण मोठ्या संख्येने उपस्थित होते असल्याचं दिसून आलं. जवळपास 400 ते 500 आणीकर तिथं ठिय्या मांडून बसलेले होते. आता त्यांची भेट जिल्हा पोलीस प्रमुखांशी कधी होते याबाबत दुपारी 4-4:30ला तिथं चर्चा सुरू होती आणि 5 वाजेपर्यंत जिल्हा पोलीस प्रमुख ऋतू खोकर या आंदोलकांना येऊन भेटलेल्या नव्हत्या. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.